कारची किंमत आहे 15 लाख, डाऊन पेमेंट करायचंय 5 लाखाचं, 10 लाखाचं करणार आहोत लोन, 12% इंटरेस्ट रेट. हे लोन किती वर्ष चालणार आहे तर 5 वर्ष. याच्यावर ईएमआय येतोय 22,244 बरोबर. पण असं न करता आपल्याला 5 वर्ष अजून थांबायचंय. कार आपल्याला घ्यायची आहे तीच. मग ह्या कारची किंमत आता 15 लाख आहे, 5 वर्षानंतर तेवढीच राहणार आहे का तर नाही राहणार आहे. ती होणार आहे 20 लाख रुपये 6% महागाई दर नुसार. जे आपल्याकडे 5 लाख आहेत डाऊन पेमेंटसाठी ते पैसे आपण इन्व्हेस्ट करायचे इक्विटी फंड मध्ये, जो की आपल्याला 11% रिटर्न देऊ शकतो. आणि ह्याच्यासोबत 14,750 ची SIP करायची आहे. तुम्हाला तुमच्या कारचे 20 लाख रुपये 5 वर्षानंतर मिळून जातील. आणि आपण आता कार लोन घेऊन ईएमआय भरत असणार, त्या केसमध्ये आपल्या खिशातून जाणार आहेत 18,34,000. पण दुसऱ्या केसमध्ये आपल्या खिशातून पैसे जात आहेत 13,83,000. जर आपण दुसऱ्या केस प्रमाणे अप्लाय केलं तर आपले 4,51,000 वाचतायत. अगेन कंडिशन एकच असणार आहे, कार ही आता मिळणार नाही, 5 वर्षानंतर मिळणार आहे. सो असं काय प्लॅनिंग तुम्हाला करायचं असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे.